नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपाली आरजे एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅप्टर नंबर 9 शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी यामधील 48 पानावरील स्वाध्याय आपण पाहणार आहोत। तर पहिले उदाहरण आहे, एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 रुपये तर दुसऱ्या कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 रुपये। आता या स्वाध्यायामध्ये आपल्याला दिलेल्या माहितीवरून प्रत्येकी बेरजेचे 1 आणि वजाबाकीचे 1 असे उदाहरण तयार करा व सोडवा असे सांगितले आहे। म्हणजे दिलेल्या उदाहरणावरून आपल्याला बेरजेचे 1 आणि वजाबाकीचे 1 असे उदाहरण तयार करून ते सोडवायचे आहे। आता त्यासाठी पहिला प्रश्न आहे, एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 रुपये दुसऱ्या कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 रुपये। आता या दिलेल्या माहितीवरून आपल्याला बेरजेचे 1 आणि वजाबाकीचे 1 असे 2 उदाहरणे तयार करून सोडवायचे आहेत। चला तर मग आपण उदाहरण तयार करूया। आता पहिले आपण बेरजेचे उदाहरण तयार करून घेऊया। उत्तर आहे, बेरीज उदाहरण अ कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 रुपये आहे आणि ब कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 रुपये आहे। तर दोन्ही कंपनीच्या वॉशिंग मशीनची एकूण किंमत किती असे आपण बेरजेचे उदाहरण तयार केले आहे। तर आता आपण उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला एकूण किंमत विचारली आहे, म्हणून आपल्याला अ कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत आणि ब कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत याची बेरीज करावी लागणार आहे। आता बेरीज करण्यासाठी आपण अ कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत आहे 19,999 अधिक ब कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 हे एकाखाली एक मांडून घ्यायचे आहे। आता आपण बेरीज करूया। 9 अधिक 0 9, 9 आणि 5 यांची बेरीज येते 9 आणि 5 14, 14चा 4 आपण इथे मांडला, एकाला हातचे 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15चा 5 इथे मांडला आणि एकाला हातचे 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, एकाला हातचे 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 41,549 असे उत्तर आले। म्हणजेच अ कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत आणि ब कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत यांची बेरीज एकूण बेरीज आली 41,000। एकूण किंमत आपल्याला इथे लिहायची आहे, एकूण किंमत किती आली 41,549। आता त्यानंतर आपण दिलेल्या माहितीवरून वजाबाकीचे उदाहरण तयार केले आहे, ते पहा। अ कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 रुपये आहे आणि ब कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 रुपये आहे। तर कोणत्या कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत जास्त आहे व कितीने जास्त आहे ते आपल्याला इथे सांगायचे आहे। मग यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे। मग वजाबाकी करताना आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, म्हणून आपण ब कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत अ कंपनीच्या वॉशिंग मशीनपेक्षा जास्त आहे, म्हणून आपण ब कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 इथे मांडली आहे, त्यानं वजा 19,999। तर आता आपण वजाबाकी करणार आहोत। 0 मधून 9 वजा होत नाही, म्हणून आपण ह्या 5 मधून 1 इकडे घेतला, हा 0 वरती मांडला, 10 5 मधला 1 इकडे गेला, इथे 4 झाले, 10 मधून 9 गेला 1। आता 4 मधून 9 जात नाही, म्हणून हा 5 मधला 1 इकडे उष्ण घेतला, इथे 4 झाले आणि इथे 14 झाले, 14 मधून 9 गेले 5। आता या 4 मधून इथे सुद्धा 9 जात नाही, म्हणून आपण 1 मधला 1 इकडे घेतला, इथे 0 झाला, इथे 14 झाले, 14 मधून 9 गेले 5। आता 0 मधून 9 जात नाही, म्हणून 2 मधला 1 इथे 1 राहिला, इथे 1 उष्ण घेतला, 10 झाले, 10 मधून 9 गेला 1 आणि एकातून 1 गेला 0। वजाबाकी आली 1,551। मग इथे आपल्याला लिहायचं आहे कितीने जास्त आहे, तर कोणत्या कंपनीची वॉशिंग मशीनची किंमत जास्त आहे। तर आपण ब या वॉशिंग मशीनच्या किमतीतून अ ची वॉशिंग मशीनची किंमत वजा केली, मग ब या म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे
ब या कंपनीची वॉशिंग मशीनची किंमत कशी आहे? जास्त आहे. कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत जास्त आहे. कितीने जास्त आहे? किंमत 1000 इथे लिहायचे 1551 रुपयांनी जास्त आहे. आपण स्वाध्यायातील दुसरे उदाहरण सोडवणार आहोत. माहिती दिलेली आहे 2570 रुपयांचे पशुखाद्य आणि 3900 रुपयांचा कडबा. या माहितीवरून आपल्याला बेरीज उदाहरण तयार करायचे आहे. पहा, बेरीज उदाहरण. किसनरावांनी 2570 रुपयांचे पशुखाद्य व 3900 रुपयांचा कडबा खरेदी केला. तर किसनरावांनी एकूण किती रुपयांची खरेदी केली? आता इथे उदाहरण सोडवताना मी किसनराव हा शब्द वापरला आहे, त्याऐवजी तुम्ही दुसरा पण शब्द वापरून असे उदाहरण तयार करू शकता. तर आता आपण हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. एकूण किती रुपयांची खरेदी केली? एकूण हा शब्द आला आहे म्हणून आपण बेरीज करणार आहोत. त्यासाठी आपल्याला पशुखाद्य 2570 रुपये आणि 3900 रुपये यांची आपण बेरीज करूया. 0 0 0 7 असंच खाली. 5 आणि 9 14. 5 आणि 9 14. 14चा 4 आपण इथे मांडला आणि एक आला हातचे. 2 आणि 1 3. 3 आणि 3 6. 6470. मग आपल्याला इथं लिहायचं आहे किसनरावांनी एकूण 6470 रुपयांची खरेदी केली. आता आपण वजाबाकीचे उदाहरण तयार करणार आहोत. वजाबाकी उदाहरण. किसनरावांनी 2570 रुपयांचे पशुखाद्य आणि 3900 रुपयांचा कडबा विकत घेतला. तर पशुखाद्यापेक्षा कडब्यावर किती जास्त खर्च झाला? आता ही क्रिया करण्यासाठी आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागणार आहे हे उदाहरण सोडवण्यासाठी. तर आता आपण उदाहरण सोडवूया. वजाबाकी करताना आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, त्यामुळे आता आपण 3900 रुपयांचा कडबा म्हणून मोठी संख्या आहे 3900 वजा पशुखाद्य आहे 2570. आता शून्यामधून शून्य गेले, शून्यामधून 7 वजा होत नाही म्हणून आपण 9 मधला 1 इकडे उसना घेतला, हा शून्य वरती मांडला. 9 मधला 1 इकडे गेल्यामुळे ते 8 झाले. 10 मधून 7 गेले 3. 8 मधून 5 गेले 3 आणि 3 मधून 2 गेले 1. 1330. मग आपल्याला उत्तर मिळाले पशुखाद्यापेक्षा कडब्यावर 1330 रुपये जास्त खर्च झाला असे उत्तर आपल्याला. आता आपण प्रश्न क्रमांक 3 सोडवणार आहोत. आता आपल्याला तिसरा प्रश्न विचारला आहे. पहा, एका गावची लोकसंख्या 76,560 आणि दुसऱ्या गावची लोकसंख्या 57,940 ही माहिती आपल्याला दिली आहे आणि या माहितीवरून आपल्याला बेरीज आणि वजाबाकी अशी 2 उदाहरणे तयार करायची आहेत. पहा, दिलेल्या माहितीवरून आपण बेरीजचे उदाहरण तयार केले आहे. कोपरगावची लोकसंख्या 76,560 आणि नारायणपूरची लोकसंख्या 57,940 आहे. तर दोन्ही गावची एकूण लोकसंख्या किती? आता आपल्याला इथे बेरीज करावी लागेल. म्हणून आपण ह्या दोन्ही संख्या एकाखाली एक मांडून घेतल्या आहेत. 0 0 0 6 आणि 4 10 चा 0 येते, हातच्या आला 1. 5 आणि 1 6, 6 आणि 9 15 झाले. 15चा 5 येते मांडला, हातच्या आला 1. 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, 14चा 4 येते मांडला, हातच्या आला 1. 7 आणि 1 8, 8 आणि 5 13. तर
दोन्ही गावची एकूण लोकसंख्या, मग आपल्याला इथे लिहायची आहे दोन्ही गावची एकूण लोकसंख्या 13,04,500 आहे. तर आता आपण वजाबाकीचे उदाहरण पाहूया. कोपरगावची लोकसंख्या 76,560 आणि नारायणपूरची लोकसंख्या 57,940 आहे. तर कोपरगावची लोकसंख्या नारायणपूरच्या लोकसंख्येपेक्षा कितीने जास्त आहे असे आपल्याला इथे विचारले आहे. त्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे आणि वजाबाकी करताना आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. म्हणून मोठी संख्या आहे 76,560 आणि 57,940 यामधून आपण ही संख्या वजा करणार आहोत. 0 मधून 0 गेले 0, 6 मधून 4 गेले 2, 5तून 9 वजा होत नाही म्हणून 6 मधला 1 इकडे आला, हा 5 वरती मांडला. 15 मधून 9 गेले 6 आले आणि इथला हातच्या इकडे गेल्यामुळे इथे किती झाले 5 झाले. 5तून 7 वजा होत नाही म्हणून 7तला 1 आपण इकडे घेतला, इथे 15 झाले आणि 7तला 1 इकडे गेल्यामुळे इथे 6 झाले. 15 मधून 7 गेले 8 राहिले, 6 मधून 5 गेले 1 राहिला, 18,620. म्हणजेच कोपरगावची लोकसंख्या ही नारायणपूरच्या लोकसंख्येपेक्षा कितीने जास्त आहे 18,620. म्हणून आपल्याला इथे लिहायचे आहे कोपरगावची आता 3 प्रश्नांची उत्तरे आपण सोडवली आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 4चे उत्तर सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 मध्ये मुंबई ते टोकियो विमान प्रवासाचे भाडे रुपये 35,840, टोकियो ते लॉस एंजेलिस विमान प्रवासाचे भाडे रुपये 38,760 आहे. आता या दिलेल्या माहितीवरून आपण एक बेरीज आणि एक उदाहरण, बेरीज आणि वजाबाकीचे उदाहरण सोडवूया. तर पहा, बेरीज उदाहरण. मुंबई ते टोकियो विमान प्रवासाचे भाडे 35,840 आहे आणि टोकियो ते लॉस एंजेलिस विमान प्रवासाचे भाडे किती होईल? तर किती होईल म्हणजे आता आपल्याला याचे एकूण करायचे आहे. उदाहरण काय तयार केले आहे ते पहा. मुंबई ते टोकियो विमान प्रवासाचे भाडे 35,840 आहे आणि टोकियो ते लॉस एंजेलिस विमान प्रवासाचे भाडे किती आहे हे आपल्या इथे लिहायचे राहिले आहे. मी आता लिहिते. तर आपण सुरुवातीला बेरीज उदाहरण तयार केले आहे ते पाहू. मुंबई ते टोकियो विमान प्रवासाचे भाडे 35,840 आहे आणि टोकियो ते लॉस एंजेलिस विमान प्रवासाचे भाडे 38,760 आहे. तर त्यांचे मुंबई ते लॉस एंजेलिस पर्यंत विमान प्रवासाचे एकूण भाडे किती होईल? याचे आपल्याला उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सुरुवातीला बेरीज करावी लागणार आहे. त्यासाठी आपण दोन्ही संख्या एकाखाली एक मांडून घेणार आहोत. आता 35,840 आणि 38,760 या संख्या आपण एकाखाली एक मांडल्या आहेत. 0 + 0 0, 4 आणि 6 10, हातच्याला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 7, 9च्या पुढे 7 घरे मोजायचे. 9 10 11 12 13 14 15 16, 6 हातच्याला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 8 14, हातच्याला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7. मग विमान प्रवासाचे मुंबई ते लॉस एंजेलिस पर्यंतचे भाडे 74,600 रुपये होईल असं आपल्याला इथे लिहायचं आहे. म्हणून इथे आपण लिहिले आहे. म्हणून मुंबई ते लॉस एंजेलिस पर्यंत विमान प्रवासाचे एकूण भाडे 74,600 रुपये होईल. आता आपण वजाबाकीचे उदाहरण तयार करूया. पहा, आपण वजाबाकीचे उदाहरण इथे तयार करून घेतले आहे. मुंबई ते टोकियो विमान प्रवासाचे भाडे 35,840 आहे आणि टोकियो ते लॉस एंजेलिस विमान प्रवासाचे भाडे 38,760 आहे. तर मुंबई ते टोकियो विमान प्रवासाच्या भाड्यापेक्षा
टोकियो ते लॉस एंजेलिस विमान प्रवासाचे भाडे कितीने जास्त आहे हे आपल्याला शोधायचं आहे। बघा आपला प्रवास कसा आहे, मुंबई टोकियो आणि लॉस एंजेलिस। असा आपला प्रवास आहे। मग आपल्याला मुंबई ते टोकियो विमान प्रवासाचे भाडे आणि लॉस एंजेलिस पर्यंत टोकियो ते लॉस एंजेलिस या भाड्यात हे भाडे याच्यातून आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे। तर आता आपण वजाबाकी करणार आहोत। वजाबाकी करण्यासाठी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागते, म्हणून आपण मोठी संख्या वरती आणि लहान संख्या खाली अशी मांडणी करणार आहोत। तर पहा आपण वजाबाकी करणार आहोत। 0 मधून 0 गेले 0, 6 मधून 4 गेले 2, 7 मधून 8 गेला 6 मधून 4 गेले 2, 7 मधून 8 गेला 7 मधून 8 वजा होत नाही, म्हणून ह्या 8तला एक आपण इकडे घेतला, इथे 7 झाले, हा 7 वरती मांडला 17 झाले। 17 मधून 8 गेले 9, 7 मधून 5 गेले 2 आणि 3तून 3 गेले 0, मग 2920। मग किती आले उत्तर? मुंबई ते लॉस एंजेलिस, म्हणून मुंबई ते लॉस एंजेलिस विमान प्रवास अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या स्वाध्यायामधील 4 प्रश्न सोडवले आहेत। उरलेले प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असेच स्वाध्याय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।